नमस्कार, समय संघर्ष न्यूजमध्ये स्वागत आहे। 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा हैदराबाद संस्थांमधून मुक्त होऊन विना अट्ट महाराष्ट्रात विलीन झाला। पण या 75 वर्षात मराठवाड्याचा अनुशेष भरून निघालेला नाही व मराठवाड्याचे मागासलेपणी दूर झाले नाही। उर्वरित महाराष्ट्राकडून मराठवाड्यावर नेहमीच अन्याय झाला आहे। म्हणून तेलंगणाप्रमाणे मराठवाडासुद्धा स्वतंत्र राज्य निर्माण झाले पाहिजे अशी भावना मराठवाड्यातील जनतेच्या मनामध्ये बळावत आहे। याच भावनेतून बाबा उगले यांनी मराठवाडा मुक्ती मोर्चा ही संघटना स्थापन केली। या संघटनेची पाळेमुळेही खोलवर रुजताना दिसत आहेत। सध्याच्या लोकसभा निवडणुकीत ही संघटनेने 8ही जिल्ह्यामध्ये उमेदवार उभे केले असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट विश्वजित शिंदे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ॲडव्होकेट शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मराठवाडा मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश शेळके व इतर पदाधिकारी हजर होते। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा नवीन अपडेट सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। जय मराठवाडा। मराठवाडा मुक्ती मोर्चाचे उमेदवार माननीय विश्वजित शिंदे हे आज धाराशिव लोकसभा मतदारसंघातनं फॉर्म भरलेला आहे। तर यांची संकल्पना मी जिल्हाध्यक्ष म्हणून व्यक्त करतो की आत्तापर्यंत आपण पहिले आंध्र प्रदेशामध्ये होतो। 18 सप्टेंबर 1948ला स्वतंत्र होऊन आपण महाराष्ट्रात बिनाअट इकडं आलो। पण गेली 75 वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये आपणाला योग्य तो न्याय मिळाला नाही मराठवाड्याला। म्हणून मराठवाडा मुक्ती मोर्चा ह्या 8 जिल्ह्यामध्ये त्यांनी कॅन्डिडेट्स उभे केले आहेत। त्यापैकी आमचे विश्वजित शिंदे आहेत आणि आमची संकल्पना अशी आहे की मराठवाडा जसं तेलंगणापासून स्वतंत्र झाले, ह्या देशामध्ये फार छोटी छोटी राज्य आहेत। मराठवाडा प्लस आता ज्युडिशियल जे आहे आपलं औरंगाबाद, धाराशिव, आपलं औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर जी राजधानी आहे त्याच्यासोबत जोडलेले नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा हे जिल्हे आहेत ते 5 आणि हे 8 असे मिळून 13 जिल्ह्याचं एक स्वतंत्र राज्य होऊ शकतं आणि ते सक्षमपणे काम करू शकतं। आपणाला कोणाकडे जाऊन भीक मागायची गरज नाही, परडी घेऊन जायची गरज नाही, नागपूरला, मुंबईला जाऊन भेटायची गरज नाही। आपण हमेशा आपल्याच मतदारसंघात, आपल्या राजधानीत छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं साम्राज्य निर्माण करू शकतो। आपले खासदार, आपले आमदार निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये ह्या प्रश्नावर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण निर्णय घेऊ शकतो। ह्या सगळ्याच गोष्टीचं आम्ही विचार करून आम्ही आमचे कॅन्डिडेट्स उभा केले आहेत। त्यामुळं धाराशिव मतदारसंघातील सर्व जनतेने मी स्वतःच कॅन्डिडेट आहे आणि आम्हाला मराठवाडा स्वतंत्र करायचा आहे म्हणून त्यांनी प्रत्येकाने स्वयंभू काम करून जरांगे पाटलासारखं स्वतःला समजून ह्या आमच्या उमेदवाराला बहुमताने निवडून द्यावं ही जनतेला विनंती।